नमस्कार. आज आपण चमचमीत अशी पुरी भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी ते 1 चमचा कणिक आणि वडे रवा घेतलेला आहे. त्यामुळे थोडंसं मीठ टाकून त्याचा व्यवस्थित घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. आता मी हे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे, त्याची फोडी करून घेतलेली आहे. आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित तापले की आपण त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे काप हे सगळं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत. मी कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण पेस्ट हे सगळं चिरून करून घेतलेलं आहे. आता कांदा आपल्याला व्यवस्थित मीडियम असा बारीक चिरून घेतलेला आहे. तो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये अद्रक, लसूण पेस्ट टाकून घ्यायची 1 चमचा. ती पण व्यवस्थित परतून घ्यायची आहे 2 मिनटं. छान अद्रक, लसूण, हिरवी मिरची व्यवस्थित परतून झाली की आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत. 2 टोमॅटो मी चिरून घेतलेली आहे. कांदा व्यवस्थित लालसर झालेला आहे आपला. आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आहे. टोमॅटोसुद्धा 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपल्याला. छान मस्त अशी भाजी होते तयार आपली. कुणाकुणाला पुरी भाजी आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण त्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकून थोडंसं 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये काही मसाले ॲड करणार आहे. धने पावडर, काळा मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर हे सगळं आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि ते सगळं कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं परतलं की छान त्याला तेल सुटतं. आता आपण यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकून तो मसाला छान त्याला मिक्स करून घेणार आहोत बटाट्यासोबत. अशा प्रकारे सगळा मसाला त्याला बटाट्याला व्यवस्थित घोळून घ्यायचा आहे आपल्याला. यामध्ये मी 2 बटाटे स्मॅश करून बाजूला ठेवलेले आहेत, कारण आपला रस्सा दाटसर होण्यासाठी आपण तो वरतून टाकणार आहोत. आता यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ छान व्यवस्थित त्याला घोळवून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपण हवं तसं पाणी ॲड करून घेणार आहोत. पाणी ॲड करून त्याला व्यवस्थित एक उकळी आणून घ्यायची आहे आणि छान आपली पुरी भाजीची भाजी तयार होते. छान असं दाटसर अशी रस्सा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण पुऱ्या करायला घेऊयात. आता आपण मगाशी जी कणिक भिजून ठेवली होती त्याची मी एक मोठी पोळी करून घेतलेली आहे. त्या मी छोट्या छोट्या पुऱ्या करणार आहे, मीडियम साईजच्या, फार मोठी नाही आणि फार छोटी पण नाही. आता आपण पुऱ्या आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे, पुऱ्या व्यवस्थित तळून घेणार आहोत आपण. छान क्रिस्पी अशा पुऱ्या होतात ह्या तयार. रव्यामुळं छान क्रिस्पी पण आहे त्याला. छान फुललेली आहे आपली पुरी. आता आपण 2 ते 4 पुऱ्या तळून घेणार आहोत. लालसर अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता आपण ह्या पुऱ्या बाजूला काढून घेऊयात आणि गरमागरम सर्व करूयात पुरी भाजी. माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे पहा मस्त टम्म अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत.